मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या SEM योजना गुरु या लोकप्रिय YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता आणि पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 6वा हप्ता आहे, या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब बटन दाबा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. तर दोन्ही हप्ते जे आहे ते 20 जानेवारीला 20 तारखेला मिळणार का, या संदर्भात अशी सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकंदरीत मित्रांनो, पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब बटन दाबलं नसेल तर दाबून घ्या. आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या. एकंदरीत सविस्तर अशी माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकंदरीत काय सविस्तर माहिती आहे, काय काय कामे करायची आहेत, खरंच 20 जानेवारीला 20 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत का, काय काय कामे करायची आहेत, या संदर्भात थोडी माहिती देऊ. तर ई-KYC प्रक्रिया, ई-KYC करणं अनिवार्य केलेले आहे. ई-KYC जी आहे ती 19व्या हप्त्यासाठी अनिवार्य आहे. त्यासाठी ई-KYC प्रक्रिया 2 प्रकारे करता येते. OTP बेस्ड ई-KYC करता येते. दुसरी म्हणजे मित्रांनो, तुम्हाला ई-KYC जी आहे ती बायोमेट्रिक आधारित सुद्धा करता येते आणि ती तुम्ही करू शकता, इझिली करू शकता. ती म्हणजे OTP बेस्ड ई-KYC घरबसल्या सुद्धा करू शकता. अधिकृत वेबसाईट दिलेली आहे, आपण स्क्रीनवर अधिकृत वेबसाईट पाहू शकता. अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 6वा हप्ता केव्हा जे आहे ते तुम्हाला केव्हा मिळणार नाही, तेव्हा तुम्हाला पीएम किसान योजनेमध्ये जर ई-KYC प्रक्रिया पूर्ण नसेल तर करून घ्या, तुम्हाला 6वा हप्ता सुद्धा मिळणार नाही. ई-KYC प्रक्रिया पूर्ण नसेल तर हे हप्ते मिळू शकणार नाहीत. मित्रांनो, ई-KYC अनिवार्य केलेले आहे. ई-KYC प्रक्रिया पूर्ण करा. तसेच मित्रांनो, हे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि 20 तारखेला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर एकंदरीत मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. या दोन्ही योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता टाकण्यात आला आहे. एकंदरीत दोन्ही हप्ते एकदाच मिळू शकतात. तर मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा. धन्यवाद. जय श्री